नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पुणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरात काय घडलंय पाहूयात। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिलाय, त्यामुळे पुण्यामधील धरणे पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहेत। अशा वेळेला खबरदारी म्हणून धरणामधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते, त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या भागात पूर परिस्थिती निर्माण होते। प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाते, परंतु या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले। पुण्यामधील या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि पूरग्रस्तांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावरती होते। पिंपरी चिंचवडमधील सांगवी भागामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी मनपा शाळेमध्ये पूरग्रस्तांशी संवाद साधला। त्यावेळेला नागरिकांनी आपल्या समस्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडल्या आणि यावेळेला शिंदे यांनी त्यांना मदत करण्याचं आश्वासन देखील दिलं आहे। कलेक्टर, पोलीस आयुक्त सगळ्यांशी बोललोय। आता याच्यामध्ये या सर्व पार्टी लिस्टेड आहे, पीएमसी कॉलनी आहे, इतर एवढा पार्टी लिस्टेड आणि फुलाची वाडी आहे, मुळा रोड आहे, खडकी आहे। पण या पार्टी लिस्टेडमध्ये मला वाटतं हे लो लाईन असल्यामुळे लगेच पाणी जातं, बरोबर। आता तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या वतीने हे कायमस्वरूपी तुमच्या घरांचा त्रास दूर झाला पाहिजे अशा प्रकारचं आपल्याला धोरण करायचं आहे, बरोबर। आणि म्हणून हे आता टेम्पररी ठीक आहे, आपल्याला मदत मिळते, अन्नधान्य, किट, चादर, ब्लँकेट त्याचं सुरू आहे। आणखी जी काय आवश्यक आहे तेही मिळेल आपल्याला, परंतु कायमस्वरूपी आपला हा जो काही पुराचा धोका आहे हा दूर करण्याचं काम सरकार करणार आहे। आणि म्हणून यासाठी आपण सरकारच्या वतीने धोरण आणू आणि या ब्लू लाईनचा फेर सर्वे करू, त्याबरोबर नवीन डीसीआर आपण आणू आणि या डीसीआरमुळे नियमामध्ये काही कायद्यामध्ये जनतेसाठी आपल्याला काही त्याच्यामध्ये पुनर्विकास करण्यासाठी काही बदल करावे लागतील, काही धोरणात्मक आपल्याला निर्णय घ्यावे लागतील, पॉलिसी तयार करायला लागेल। आणि त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो, मी आज आलेलो आहे तो हे सगळं बघण्यासाठी आणि कायमस्वरूपी तुमच्या डोक्यावरची टांगती दूर करण्यासाठी मी आलेलो आहे। आणि म्हणून योग्य प्रकारचं नियोजन आपण करू। फक्त तुम्ही सगळ्यांनी जिल्हा प्रशासन आणि शासनाला सहकार्य करण्याची भूमिका आपण घ्यायची आहे। बारामती तालुक्यामधील 33 गावांचा JRT शिक्का हा कायमचा घालवण्यासाठी 1025 कोटी रुपये खर्चाची निराकर्रा उपसिंचन योजना राबवणार असून त्यामुळे 45,000 एकर क्षेत्राला फायदा होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। बारामती तालुक्यामधील बोकरवाडी येथील तलावापर्यंत TCM फाउंडेशनच्या वतीने CSR फंडामधून सुमारे 2,88,00,000 खर्चाच्या बंदिस्त पाईपलाईनच्या कामाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले। यावेळेला झालेल्या कार्यक्रमात अजित पवारांनी हे वक्तव्य केलं होतं। पुण्याच्या पुरंदर तालुक्यामधील जेऊर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या आकाश धुमाळे याचा 13 दिवसांपूर्वी ब्लड कॅन्सरने मृत्यू झाला। अवघ्या 15 दिवसांपूर्वी ब्लड कॅन्सर डिटेक्ट होऊन मुलगा गेलाय। कॅन्सरचे वेळेत निदान झाले असते तर आपण त्याला वाचवू शकलो असतो, असं सांगत वडील दत्तात्रय धुमाळे यांनी एक आपलं दुःख कोणाच्याच वाट्याला येऊ नये म्हणूनच आकाशच्या मृत्यूनंतर धार्मिक विधी, जेवण, भजन कीर्तन न करता जेऊर येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं। यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमधील 250 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली। धुमाळ्यांनी मुलाच्या 13व्यालाच हे आरोग्य तपासणी करून अनोख्या पद्धतीने मुलाला श्रद्धांजली वाहिली। त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। आकाश दत्तात्रय धुमाळ जेऊर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकणारा हा विद्यार्थी मागील काही दिवसात आजारी पडला आणि त्याला हे जग सोडून जावं लागलं। मात्र त्यानंतर त्याच्या वडिलांनी एक निर्णय घेतला, तो म्हणजे त्याच्या 13व्याच्या दिवशी न्यू इंग्लिश स्कूलमधील जे विद्यार्थी आहेत त्यांची आरोग्य तपासणी करण्याचा। खरं तर आपल्यातला एखादा व्यक्ती गेल्यावर आपण देवधर्म आणि वेगळे कार्यक्रम घेत असतो, मात्र त्या सर्वांना फाटा देत त्यांनी एक वेगळा निर्णय घेतला आणि या विद्यार्थ्यांचं जे आरोग्य तपासणी आहे त्याचा निर्णय घेतला आणि आज ही आरोग्य तपासणी जेऊर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सुरू आहे। आकाशचे वडील दत्तात्रय धुमाळ हे आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल? खरं तर आपण पाहिलं
ती लोक दुःखात असतात. मात्र तुम्ही दुःखात जरी असला तरी समाजसेवेची आवड तुम्हाला दिसते किंवा काहीतरी आपली जबाबदारी आहे, कुठंतरी आपण आपल्या मुलाबाबतीत चुकलो, इतरांच्या बाबतीत होऊ नये ही काळजी तुमच्यामध्ये दिसून येते. काय सांगाल? माझा मुलगा वय वर्ष 14 हा आज 13 दिवसापूर्वी या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना, मला, माझ्या कुटुंबाला आणि या गावातील सर्व ग्रामस्थांना तो सोडून गेलेल्या आज 13 दिवस झाले. 13 दिवसाच्या अगोदर त्याला 15 दिवसापूर्वी ब्लड कॅन्सर हा आजार त्याला जडला होता. त्याचं स्पीड एवढं होतं की तो 16-17 दिवसामध्ये आपल्या सर्वांना उपचाराच्या दरम्यान तो सोडून गेला. परंतु आपण सर्व ग्रामीण भागात राहतो आणि ग्रामीण भागातल्या लोकांचं आरोग्याची काळजी घेण्याचं दुर्लक्षित हे निश्चित असतं. मी माझ्या मुलाच्याकडेही फार थोडंसं दुर्लक्ष माझ्याकडून झालं, पण मी एक निश्चय केला की जे माझ्याकडून चूक झाली आणि तीच इतर पालकांकडून होऊ नये. परंतु त्याच्या जाण्याचं कारण हे आजाराचं होतं आणि तसा आजार भविष्यात त्याच्या कुठल्या सहकाऱ्यांना, त्याच्या सोबतच्या कुठल्याही मित्रपरिवाराला नसावा ह्या संकल्पनेतनं मी हा निर्णय घेतला. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्या समर्थ युवा फाउंडेशनच्या वतीने महाआरोग्य शिबिर आणि मोफत चष्म्याचे वाटप आज कसबा येथे करण्यात आले. यावेळेला आयोजक हेमंत रासने यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि या उपक्रमाची माहिती दिली. एकूण किती लोक या आरोग्य शिबिरामध्ये लाभ घेत आहेत, तसेच या शिबिराचा मुख्य हेतू काय आहे याबाबत रासने यांनी न्यूज अनकटशी बोलताना माहिती दिली. पाहूयात. किंवा नागरिक कोणी दवाखान्यात जायला कंटाळा करत असेल तर आपण त्यांच्या परिसरात जाऊ या ठिकाणी त्यांची तपासणी करतो. आपण त्याकरता प्रत्येकाच्या घरी पत्रकं वाटली, होल्डिंग्स लावले, रिक्षा फिरवतो, जेणेकरून त्यांनी या आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा. आणि विशेष करून महिलांना जो आज ब्रेस्ट कॅन्सरचे जास्त लागण होती आणि त्याचं प्रमाण जे वाढलंय ते प्राथमिक अवस्थेत करावं. लवकरात लवकर कळलं तर त्याचा त्यांचा रोग उच्चाटन लवकर होऊ शकतं. आणि निरोगी महिला पाहिजे. जर महिला निरोगी असेल तर घर निरोगी राहू शकतं, घर निरोगी राहिलं तर परिसर निरोगी राहू शकतं, त्याचं आपलं शहर निरोगी राहू शकतं, राज्य निरोगी राहू शकतं, राष्ट्र निरोगी राहू शकतं. आणि सगळ्या दृष्टिकोनातनं देश आपला निरोगी होऊन समृद्ध आणि सशक्त होऊ शकतो. त्याकरता हा आरोग्याचा जागर केलेला आहे. आणि मुळात शरीर संपत्ती ही सगळ्यात महत्वाची आहे. आणि त्या माणसाचा फिटनेस हा चांगला राहण्याकरता तो आरोग्य त्याचं तपासण्या वेळेत होणं, त्याचं निदान लवकर होणं आणि लवकरात लवकर उपचार होणं हे खूप गरजेचं आहे. त्याकरता या 15 दिवसाच्या आरोग्य शिबिराचं आयोजन आपल्या मार्फत केलं आहे. आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात मोठ्या उत्साहात झाले. श्रावणी सोमवारी हजारो भक्त पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिरामध्ये स्वयंभू महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र पुणे जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या धुवाधार पावसामुळे धरणे आणि नद्या ओसंडून वाहत असून ओंकारेश्वर मंदिरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पुराचे पाणी शिरले. त्यामुळे हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं होतं. काल रात्रीपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे शहरामधून वाहणाऱ्या मुळा, मुठा आणि पवना या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठी अनेक मंदिरे पाण्याखाली गेली असून त्यात प्रामुख्याने श्रावणामधील शिवपूजनाचे महत्त्व असलेले ओंकारेश्वर मंदिर सुद्धा आता पाण्याखाली आहे. पाणी थोडं कमी झाल्यामुळे आज सकाळपासून मंदिराचा दक्षिण दरवाजा सुरू करण्यात आला असून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. मात्र अजूनही पाणी असल्यामुळे भाविकांनी गर्दी न करता शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घ्यावे असे मंदिर प्रशासनाकडून सांगितले जाते. आतापर्यंत आमचं जवळपास 12-13 लाख रुपयाचं नुकसान झालं. कारण का ऑफिसमधल्या कॉम्प्युटरपासून सगळ्या गोष्टी आमच्या पाण्यात गेल्या. कारण का प्रशासनाने सांगितलं होतं 25,000 क्युसेकनी पाणी सोडतोय. एवढं पाणीचा विसर्ग असताना एवढं पाणी येतच नाही, म्हणजे एवढ्या लेवलला पाणी येतच नाही. यांनी जास्त सोडलं आणि कमी सांगितलं. बरं, रात्री तुम्ही 3:30च्या पुढे जर या गोष्टी करायला लागल्या, 3:30च्या वेळेस सगळी माणसं झोपलेली असतात आणि कोण माणसं मदतीला येणार आहे. मी 2 जण आम्ही माणसं इथं हे करत होतो, नाही का, काम करत होतो. पण जेवढं जमलं तेवढं शक्य झालं तेवढं आम्ही गोष्टी वाचवल्या. पण ज्या नाईलाज ज्या गोष्टी राहिल्या त्या सगळ्या पाण्यात गेल्या, नाही का. पहिल्या श्रावणी सोमवार जे दिवशी तुम्ही दक्षिण दरवाजाद्वारे भाविकांना दर्शन देताय, एकंदरीत काय लोकांना आवाहन करा की कशा प्रकारे दर्शन घेतलं पाहिजे त्याच्या पूर्व जनपरिस्थितीमध्ये? सर, काय झालंय, सगळीकडे तुम्ही तर बघताय चौफेर पाणी इथे आतमध्ये येण्याच कठीण आहे पाण्याच्या ह्याच्यामुळे. त्यामुळे आम्ही लोकांना फक्त आता एक दक्षिण दरवाजा उपलब्ध करून दिलाय की ज्यांनी फक्त दर्शन घ्यावं, लोकांनी प्रदक्षिणा न मारता फक्त दर्शन घ्यावं आणि निघून जावं लवकर.
पुणे शहरामध्ये गेली 2-3 आठवड्यांपासून संततधार पावसामुळे नदीकाठी असणाऱ्या वस्त्या झोपडपट्ट्यांमधील कुटुंबांचे संसार हे पाण्यात बुडाले असून मोठं नुकसान झालंय. परंतु सरकारकडून पूरग्रस्तांना कसल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून पुरामुळे बाधित झालेल्या अंदाजे 10,000 कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी सर्व पूरग्रस्त एकत्रित येऊन 8 ऑगस्टला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात करणार आहेत आणि जिल्हाधिकारी कचेरी पुणे आणि महानगरपालिका या ठिकाणी मोर्चा धडकणार असल्याचं आज सांगितलं गेलं. नदी आणि नाल्यांवरची आहे ती तात्काळ काढण्यात यावी ही मागणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करत आहोत. त्याचबरोबर या पुरामध्ये बाधित झालेले जेवढे पूरग्रस्त आहेत त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. त्यांच्या घरामध्ये नुसतं पाणी गेलं एवढा मोठा हा विषय मर्यादित नाही. काही जीवितहानी झालेली आहे, मालमत्तेचं तर प्रचंड नुकसान झालेलं आहे. परंतु शासनातर्फे कसल्याही प्रकारची मदत अजून देखील त्यांना मिळालेली नाहीये. ते अजूनही घरामध्ये गेलेले नाहीयेत. ते अजूनही शाळेमध्ये किंवा ज्या ठिकाणी त्यांना आसरा दिलेला त्या ठिकाणी आहेत. शासनातर्फे पंचनामे चुकीचे केले गेलेले आहेत. शासनातर्फे ज्यांची नावं पुरामध्ये बाधित झाले त्यांची यायला पाहिजे आलेली नाही, जे पुरामध्ये नाहीये त्यांची नावं आलेली, अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आहेत. जवळजवळ 10,000 कुटुंब पुण्यामध्ये बाधित झालेले आहेत. तर ह्या सर्व विषयांवरती आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुणे शहराचे अध्यक्ष संजयजी सोनवणे, आमचे महाराष्ट्राचे सचिव बाळासाहेब जामराव, महाराष्ट्राचे संघटक माननीय परशुरामजी वाडेकर, अशोकजी कांबळे, सर्व आम्ही या ठिकाणी पूर्ण ह्या सर्व 10,000 लोकांच्या वतीने पुणे शहरामध्ये ज्या प्रकारे बेताल बांधकामं सगळी झालेली आहेत त्याच्या नदीपात्रामध्ये आणि नाल्यामध्ये त्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे. शासनाने तात्काळ ह्या सर्वांना मदत करावी आणि ही मदत लवकरात लवकर करावी आणि जे काही वेगळीशी बांधकामं ते काढण्यात यावी याच्याकरता हा मोर्चा माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं दिनांक गुरुवारी 8 तारखेला सकाळी 11 वाजता चालू होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पहिलं निवेदन दिल्यानंतर मग आम्ही सिंचन भवनला जाणार आहे. इरिगेशन डिपार्टमेंटचं या ठिकाणी मोठा रोल असताना नदीपात्राच्या बाबतीमध्ये त्यांनी जी भूमिका घ्यायला पाहिजे ती घेतलेली नाहीये. त्यांनाही आम्ही निवेदन देणार आहोत आणि पुरामध्ये जे समन्वय पाहिजे की पाणी किती सोडलं जातं, कधी सोडलं जातं, त्या बाबतीत देखील हलगर्जीपणा आणि दिरंगाई ही इरिगेशन डिपार्टमेंटकडनं झालेली आहे. त्यांना निवेदन देऊन मग आम्ही महानगरपालिकेकडे महानगरपालिका आयुक्तांना त्या ठिकाणी हा मोर्चा धडकणार आहे आणि त्यांना आम्ही सविस्तर निवेदन महानगरपालिकेशी संबंधित सगळे विषय या पुराच्या संदर्भातले आहे त्याबद्दल देणार आहोत. हे या प्रसंगी सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी सांगू इच्छितो. गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुण्याला पाणी पुरवठा करणारी धरणे भरली आहेत. खडकवासला धरणामधून विसर्ग वाढवण्यात आलाय. परिणामी सिंहगड रोड परिसरामधील अनेक भागांमध्ये रविवारी पाणी शिरलंय. बऱ्याच इमारतींच्या पार्किंग पुराच्या पाण्यात गेल्यामुळे नागरिक अडकून पडले. नागरिकांना मदत कार्यासाठी लष्कराचे जवान, अग्निशामक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. जवानांनी बोटीच्या माध्यमातून पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका केली. पावसाचा जोर वाढल्यामुळे पुण्यामधील आणखीन काही भागांना पुराचा धोका निर्माण झालाय. नदीकाठच्या घरांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाने पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यासाठी वरदायनी असलेली उजनी धरण 100% भरलं आहे. आज सकाळी उजनी धरणात दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्ग 1,80,000 क्युसेकपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धरणामधून भीमा नदीच्या पात्रामध्ये सकाळी 11 वाजता तब्बल 1,00,000 क्युसेक पाणी प्रवाह वाढण्यात. दुसरीकडे नीरा नदीतून मोठ्या प्रमाणात सोडलेलं पाणी भीमा नदीमध्ये नरसिंगजवळ येत असून त्यामुळे भीमा नदीला पूर येण्याची परिस्थिती देखील निर्माण झाली. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावर सकाळी 3 तास आणि सायंकाळी 3 तास अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली. सकाळी आणि सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांची प्रकरणे लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेने हा बदल केलाय. पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेत पोलीस आयुक्त विशाल गायकवाड यांनी याबाबतचे आदेश दिले. चाकण तळेगाव चौकातून तळेगाव चाकण आणि चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548D हा मुंबई त्याचप्रमाणे रांजणगाव औद्योगिक क्षेत्रास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पुरंदर तालुक्यामधील नीरामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवशक्ती धर्मादाय संस्थेच्या वतीने प्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे, कवयित्री रुपाली फरांदे, लेखक डॉ.